व्हावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मस्तक हे पायावरी. अर्जित जे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठाल विठाल. आता तरी पुढे हा जो उपदेश नका करुणाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग देहुनिवासी वैराग्य मूर्ती श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि सर्वांच्या पाठांतरातला उपदेशपर अभंग आहे. विठाला विठाला. कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचे आहे. या गणेश उत्सवामध्ये या जिल्हा परिषद कॉलनीमध्ये हनुमान मंदिर तथा काशी विश्वनाथ आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये गणेश उत्सवामध्ये गणेश प्रतिष्ठापना आणि त्यानिमित्तानं ही कीर्तन सेवा माझ्या भाग्याला आलेली आहे, माझ्या वाटेला आलेली आहे. आमचे आदरणीय लक्ष्मण अनफळे दादा यांच्या सेवके करावे सांगितले काम यांच्या आज्ञेप्रमाणे आणि सेवके करावे सांगितले काम या न्यायाने मी या ठिकाणी उभा आहे. या जिल्हा परिषद कॉलनीमध्ये आणि गणेश उत्सवानिमित्त कीर्तन ठेवणे ही एक फार कौतुकास्पद बाब आहे. गणेश उत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम केले जातात, परंतु चांगले विचार ऐकण्याचं एकमात्र व्यासपीठ उरलेलं आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायामधील कीर्तन. आणि ते या गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी सादर करण्याची संधी मला मिळालेली आहे, मला प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल मी भाग्यवान आहे. आणि या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व श्रोते मायबापांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पांडुरंगाच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, काशी विश्वनाथाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आमचे गायक, आमचे परमविविध तथा मार्गदर्शक आहे गंगाधर दादा शिंदे. संत तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात, उपदेश करतात. आता तरी पुढे हा जी उपदेश, इथून पुढे तुम्हाला हाच उपदेश आहे. उपदेश करताना सांगतात, आता तुम्हाला पुढे हाच उपदेश करणार आहे. आपल्या आयुष्याचा नाश करू नका म्हणजे उपयोग करा. नाश करू नका म्हणजे उपयोग करा. आता तरी पुढे हा जो उपदेश नका करू नाश आयुष्याचा. एवढं ऐकूनही जर कळत नसेल तर संत तुकोबाराय दंडवत घालतात. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपले चित्त शुद्ध करायला सांगितलेलं, आपलं अंतकरण शुद्ध करायला सांगितलेलं आहे. आणि याच्याही पुढे जाऊन ते सांगतात की तुमचं हित कशात आहे हे जाणा. तुमचं हित कशात आहे हे समजून घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनामध्ये तुमचं हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध. तुमचं मन एकनिष्ठ करा, एकविध करा ईश्वराप्रती. यात तुमचं हित आहे. याही पुढे जाऊन सांगता, मग सर्वांनाच प्रपंच आहे, व्यापार आहे. मग हा व्यापार असा करा की ज्यात तुमचा लाभ होईल. तुका म्हणे लाभ
होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. पुढे सांगतात की मी तुम्हाला काय शिकवू म्हणजे तुम्हाला सर्व समजते. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. हा सरळ सरळ भावात या अभंगचा आहे. विठाला विठाला ही कीर्तन सेवा या गणेश उत्सवामध्ये मला लाभलेली आहे. तसं पाहिलं तर श्री गणेश देवता, या श्री गणेश देवतेची सर्व देवतेच्या अगोदर पूजन केलं जातं. श्री गणेशाय नमः म्हणतो. सर्व देवतेच्या अगोदर ज्याचं पूजन केलं जातं. जो गणांचा ईश आहे, गणपती. गण म्हणजे समूह, समुदाय. पती म्हणजे मालक, समूहाचा मालक, समुदायांचा मालक म्हणजे गणपती. गणाधीश त्याला म्हण. गणाधीश, गणाधीश जो सर्व ईश गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो पंत आनंद या राघवाचा, है ना. देवगणाचा गणपती, प्रथम नमन. कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशांच्या पूजनाने करतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुद्धा गणेशाला वंदन केलेल्या मात. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेश, देवा तुझी गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारे. गणेशाला वंदन केलेलं आहे. गणेशाला वंदन करतो. आणि रामदास स्वामींनी तरी अनेक आरत्या लिहिलेल्या आहेत. आपण जे म्हणतो सुख करता सुख करता सुख करता सुख करता सुख प्राप्त करून देणार, दुःख करता दुःख दूर करणार, आणि वार्ता विघ्नाची. सुख करता ठीक आहे, सुख करता. दुःख करता ठीक आहे. आता वार्ता विघ्नाची, बॅड न्यूज कोणाला आवडते? वार्ता विघ्नाची काय? सुख करता दुःख करता म्हणतो आपण, आणि वार्ता विघ्नाची. मग आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. वार्ता विघ्नाची, बॅड न्यूज आपल्याला नको असते, पण इथं वार्ता विघ्नाची, विघ्नाची वार्ता. पण पुढे काय? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पुढे नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवी इथं थांबायची. वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवी म्हणजे न उरवणार, इथं उरतच नाही. वार्ता विघ्नाची जिथं उरतच नाही किंवा न उरवणार आहे देवता. आणि पूर्वी प्रेम, वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम म्हणजे प्रेम पुरवणारा, आणि विघ्नाची वार्ता न उरवणार. न उरवणार म्हणजे दूर करणार. पूर्वी प्रेम कृपा, अशी कृपा करणारा देव किंवा देवता म्हणजे गणेश. विठ्ठला विठ्ठला. मग आपण या गणेशाला वंदन करतो. तो सर्वसाधारणपणे ज्यावेळेस संकट येतं